नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो. पहा, सामान्य विज्ञान इयत्ता 7वीची संकलित मूल्यमापन परीक्षा प्रथम सत्रची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, ही जी प्रश्नपत्रिका आहे ती जर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची असेल आणि तुमच्या विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ शकता. या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे तोंडी प्रश्न असतील आणि त्याचबरोबर लेखी प्रश्न असतील. हे प्रश्न याच प्रश्नपत्रिकेवर तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून सोडून घेऊ शकता. सोडून घेण्यासाठी भरपूर प्रमाणात अशी जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहा, या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव लिहिण्यासाठी जागा आहे, शाळेचे नाव, हजेरी क्रमांक, दिनांक, केंद्र, तालुका, जिल्हा, पर्यवेक्षक स्वाक्षरी अशा पद्धतीची या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरण्यासाठी भरपूर जागा आहे. त्यानंतर पहा, आपण लगेचच या ठिकाणी ही जी इयत्ता 7वीची सामान्य विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. सोडवलेली प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तोंडी प्रश्न पहा, तोंडी प्रश्न आहेत, गुण आहेत 10. वनस्पतीचे अवयव कोणते हे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो. हिम प्रदेशातील प्राण्यांची नावे सांगा. मृदेचे कोणते प्रकार पडतात. जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा साजरा केला जातो. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची नावे सांगा. अशा पद्धतीचे प्रश्न विचारून आपण त्यांना 10 पैकी तोंडीचे गुण देऊ शकतो. आता पहा, लेखी प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला, खालील कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गुण आहेत 5. टिंबटिंब हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे, तर 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. पाणी गोठताना त्याचे टिंबटिंब वाढते, तर पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते. तडित रक्षक टिंबटिंब पट्टीपासून बनवला जातो, त्याचं उत्तर आहे तांब्याच्या पट्टीपासून. सर्वाधिक उष्णता टिंबटिंब रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते, उत्तर आहे पहा काळ्या. पर्णपत्राच्या कडेला टिंबटिंब म्हणतात, उत्तर आहे पर्णधारा. पहा, त्यानंतर पुढे आहे आमच्यातील वेगळा कोण ते लिही. पहा, गुण आहेत 5. दुष्काळ, रेल्वे अपघात, भूकंप, ढगफुटी याच्यातून वेगळा कोणता आहे. पहा, दुष्काळ, भूकंप आणि ढगफुटी हे नैसर्गिक आपत्ती आहेत आणि रेल्वे अपघात हे काय आहे, मानवनिर्मित आपत्ती, म्हणून रेल्वे अपघात हे काय वेगळा आहे. त्यानंतर दलपुंज, जायांग, निदलपुंज आणि पर्णपत्र. पहा, आता दलपुंज, जायांग आणि निदलपुंज हे फुलाचे भाग आहेत. पर्णपत्र हे त्या ठिकाणी वेगळं आहे, म्हणून पर्णपत्र. आता पहा, वेग, वस्तुमान, तापमान आणि घनता. वस्तुमान, तापमान आणि घनता या अदिश राशी आहेत आणि वेग ही काय आहे, सदिश राशी आहे, म्हणून या ठिकाणी वेगवेगळं. पपई, बोर, कलिंगड आणि सीताफळ यामध्ये पपई, बोर, कलिंग आणि सीताफळ याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे, तर या ठिकाणी बोर वेगळा आहे. पपईमध्ये अनेक बिया असतात, कलिंगडमध्ये अनेक बिया असतात, सीताफळामध्ये अनेक बिया असतात, बोरामध्ये एकच बी असते, म्हणून बोर हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर घटपर्णी, व्हिनस, फ्लायट्रॅप, ड्रासेरा आणि बुरशी. पहा, या कीटकभक्षी वनस्पती आहेत. घटपर्णी, व्हिनस, फ्लायट्रॅप, ड्रासेरा. बुरशी ही काय आहे, या ठिकाणी कीटकभक्षी वनस्पती नाही, म्हणून या ठिकाणी बुरशी हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, चूक की बरोबर ते लिहा. 1 घनफूट पाणी म्हणजे 28.317 लिटर होय. या ठिकाणी 1 घनफूट पाणी म्हणजे 28.317 लिटर हे बरोबर विधान आहे, म्हणून बरोबर लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर रेताळ मृदेमध्ये जल धारण क्षमता जास्त असते, हे विधान या ठिकाणी चूक आहे. बांडगुळ व अमरवेल या परपोषी वनस्पती आहेत, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. दुष्काळ ही मानवनिर्मित आपत्ती आहे, हे विधान चूक आहे. पहा, दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतर या ठिकाणी शास्त्रीय कारणे लिहा. 6 गुणांसाठी 3 शास्त्रीय कारण आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे 1 शास्त्रीय कारण हे 2 गुणांसाठी आहे. पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. पहा, उत्तर आहे पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात, जसे की मीठ, साखर, माती, सोडा असे पदार्थ पाण्यात विरघळतात, म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहा, कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. पहा, उत्तर आहे कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. असे कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग हा आकर्षक असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. पहा, हिवाळ्यात रात्रीचे तापमान कमी असल्यामुळे हवेतील वाफ थंड होते, तिचे पाण्यात रूपांतर होऊन त्या पाण्याचे थेंब दवबिंदूच्या रूपात गवतावर जमा होतात, म्हणून हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, पहा, 12 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी 12 गुणांसाठी 4 प्रश्न म्हणजे 3 मार्काला 1 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पहा, खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. उंटाला वाळवंटातील झाज का म्हणतात.
पहा आता उंटाच्या पाठीवरच्या कुबड्यात मेद साठवलेल्या असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो. या सर्व अनुकरणामुळे उंट वाळवंटात चालू शकतो. वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे, म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं. पहा त्यानंतर अन्न रक्षणाच्या दोन पद्धती थोडक्यात स्पष्ट करा. पहा अन्न रक्षणाच्या भरपूर पद्धती आहेत, त्याच्या दोनच पद्धती आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात सांगायच्या होत्या. पहा या ठिकाणी सांगितले धुरीकरण यामध्ये धूर देऊन अन्न सुरक्षित केले जाते, यासाठी अल्युमिनियम फॉस्फाईड वापरतात. त्यानंतर कीटकनाशकांचा वापर, पोत्यात धान्य भरल्यावर मेलाथिऑनच्या फवारा पोत्यावर मारतात. अशा पद्धतीच्या अन्न रक्षणाच्या दोन पद्धती आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही इतर देखील अन्न रक्षणाच्या ज्या पद्धती आहेत त्या या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. म्हणजेच काय आहे, गोठणीकरण असेल, त्याचबरोबर वाळवणे असेल, बरोबर, अशा पद्धतीच्या ज्या अन्न रक्षणाच्या पद्धती आहेत ते तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करू शकता. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा. उत्तर आहे पहा, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा राख आणि वायू यामुळे वातावरण प्रदूषित होते. अनेकदा ज्वालामुखी मध्ये पाऊस पडतो. उष्ण वायूमुळे तापमान वाढते. उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. असे परिणाम या ठिकाणी ज्वालामुखीचे होतात. पहा त्यानंतर चौथा आहे, स्थितीत विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणते? तर स्थितीत विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतो. वस्तूवर जे विद्युत प्रभार निर्माण होतात ते विजातीय व समान आणि थोड्या कालावधीत असतात. पहा समान मुद्द्याचे आणि थोड्या कालावधी करताच असतात. अशा पद्धतीचं या ठिकाणी स्थितीत विद्युत प्रभाराचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणती एक आकृती काढून भागांना नावे द्या. गुण आहेत 5. जास्वंदाच्या फुलाचा उभा छेद किंवा थर्मास प्लास. पहा या ठिकाणी जास्वंदाच्या फुलाचा उभा छेद याची आकृती काढलेली आहे. देठ, निदलपुंज, अंडाशय, वृत्त, परागकोश, कुक्षवृत्ती, कुक्षी, दलपुंज अशा पद्धतीचे नावं देऊन व्यवस्थित आकृती काढली तर आपल्याला या ठिकाणी 5 गुण मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, सत्य की असत्य ते सकारण सांगा. आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये हे विधान या ठिकाणी सत्य आहे, कारण की आकाशातील वीज पाण्यात उतरू शकते. पाण्यात विजेचा प्रवाह शिरल्यास गंभीर इजा होते, मृत्यूही ओढवतो. म्हणून या ठिकाणी आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये. पहा राजस्थानच्या घरांना पांढरा रंग देतात हे विधान सत्य आहे. राजस्थानमध्ये उष्ण तापमान असल्यामुळे घरातील तापमान कमी ठेवण्यासाठी घरांना पांढरा रंग देतात. त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा. गुण आहेत 4. अन्न पदार्थ आणि भेसळीचे पदार्थ. पहा आता दुधामध्ये कशाची भेसळ केली जाते? तर पाणी, युरिया आणि स्टार्च. लाल तिखट म्हणजे मिरचीमध्ये विटेची भुकटी, लाल भोपळ्याची भुकटी याची काय केली जाते? भेसळ केली जाते. पपईच्या बिया कशामध्ये, कोणत्या अन्न पदार्थामध्ये टाकल्या जातात भेसळ म्हणून? तर काळी मिरी याच्यामध्ये पपईच्या बिया भेसळ म्हणून या ठिकाणी टाकल्या जातात. त्यानंतर आईस्क्रीम यामध्ये कास्याची भेसळ केली जाते. तर धुण्याचा सोडा आणि कागदाचा लगदा यांची आईस्क्रीममध्ये भेसळ केली जाते. त्यानंतर खालील आकृतीचे योग्य नाव देऊन माहिती लिहा. गुण आहेत 5. पहा आता ही जी आकृती आहे ती आहे प्रकाश संश्लेषण क्रियेची. पाणी, खनिजे, क्षार, पाण्यातील हरितद्रव्य, कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन. पहा आता याची थोडक्यात माहिती आपल्याला द्यायची होती 5 गुणांसाठी. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात? वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. अशा पद्धतीची ही जी आकृती आहे तिला नाव देऊन माहिती या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होती. पहा अशा पद्धतीचं या आकृतीला काय नाव दिलं? तर प्रकाश संश्लेषण हे नाव दिलं आणि त्याची माहिती या जे घटक दाखवलेले आहेत त्या घटकाच्या आधारे लिहिलेले आहे. अशा पद्धतीने इयत्ता 7वीची ही जी प्रथम सत्र परीक्षा आहे त्या प्रथम सत्र परीक्षेची 50 गुणांची प्रश्नपत्रिका आणि तोंडी 10 गुणांची अशी एकूण 60 गुणांची प्रश्नपत्रिका आणि तिचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.